नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 4 मे 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी आहे. नक्षत्र पुष्य आहे. योग गंड आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:40 ते 5:17 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून ते 12:48 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:18 ते 6:56 आणि यमगंड काळ दुपारी 12:24 ते 2:02 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी बरोबर केंद्रयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम मिळेल सुद्धा. घरातील व्यक्तींच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आजचा दिवस धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती कामं तुमची पूर्णसुद्धा होताना दिसेल. तुमच्याचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. मात्र स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला आर्थिक आवक चांगली दिसून येईल. अर्थार्जनाच्या नवनवीन संधीसुद्धा समोर येतील. मात्र खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सुद्धा आता वेगळी करू शकाल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले विचार आजच्या दिवशी गहन राहतील. थोड्याफार प्रमाणात स्ट्रेस येऊ शकेल. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या वेळेस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या भाग्यातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील, धकाधकीचा राहील, धावपळ जास्त होईल, स्ट्रेस थोडा जास्त येईल. कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात किंवा निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. थोडासा चिडचिडेपणा जास्त जाणवू शकेल. स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तुमचे खर्च यावर नियंत्रण ठेवा. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होऊ शकतील. दिवस तुमचा चांगला जाईल. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणच्या गोष्टींकडे थोडंसं लक्ष द्या. त्या संदर्भातल्या काही गोष्टी थोड्याशा तुम्हाला तापदायक जाणवू शकतील. काळजी करू नका. वैवाहिक जोडीदारावर सुद्धा थोड्याफार प्रमाणात ओढाताणीचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी राहिला. तुमचा कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. चांगल्या इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील. भविष्यकालीन योजनांची सुरुवात आजच्या दिवशी तुम्ही करू शकता. तुमचा मूडही चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. याचप्रमाणे इझी मनीच्या मागे सुद्धा जाऊ नका. दिवस तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. याचप्रमाणे त्यांच्याबरोबर जे नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. तुमचा मूडसुद्धा आजच्या दिवशी चांगला राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर करू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले थोडेसे स्ट्रेस जाणवू शकतील. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 5म स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू शकता. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 4 मे 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.